नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज याचा कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत। म्हणजेच तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की तुमच्या कॅटेगरीवरती हे कॉलेज तुम्हाला भेटणार आहे की नाही। त्यासोबतच कॉलेजची आपण फीज, एकंदरीत हॉस्पिटल, पेशंट आणि कॅम्पस या सर्व गोष्टींचा अंदाज पुढे आपण व्हिडिओमध्ये घेणारच आहोत। तर चला मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्क्रीनवरती तुम्ही या कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ बघत असाल, तर ज्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की आपल्या कॅटेगरी थ्रू विद्यार्थ्यांना किती मार्कवर ॲडमिशन इथे झाले आहे। समजा आपण पहिल्या नंबरचा विद्यार्थी बघितला, NTD कॅटेगरी आहे विद्यार्थ्याची आणि 516 मार्कावर कॅन्डिडेटला हे कॉलेज भेटलं आहे। पुढचा विद्यार्थी आहे 2 नंबरचा, ACBC कॅटेगरी येते, 505 मार्कावर विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं आहे। तिसरा नंबरचा कॅन्डिडेट आहे AI ओपन म्हणजेच ऑल इंडिया कोटा थ्रू ॲडमिशन घेतलं आहे, 348 मार्कावर कॅन्डिडेटला कॉलेज हे भेटलं आहे। नंतर आपण समजा जो 7 नंबरचा विद्यार्थी आहे IQ, तर इथं IQ म्हणजेच मॅनेजमेंट कोटा 252 मार्कावर कॅन्डिडेटला कॉलेज भेटलं आहे। तर IQ म्हणजेच मॅनेजमेंट व तुमच्याकडून इथे 3 किंवा 5 पट फीस कॉलेज आकारू शकतं। नक्कीच जर तुमचं बजेट कमी असेल तुम्ही आपल्यासोबत कॉन्टॅक्ट करा, आपले टीम मेंबर्स अतिशय कमी बजेटमध्ये तुमचं ॲडमिशन कॉलेजेसमध्ये करून देतील। त्यासोबत जर तुम्हाला अदर स्टेटमध्ये जायचं असेल तर देखील आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। आमचा नंबर आहे 920 910 1770। समजा आपण इथे 35 नंबरचा विद्यार्थी बघितला, OBC कॅटेगरी आहे, 520 मार्क आहे कॅन्डिडेटला हे कॉलेज हे भेटलेलं आहे। त्यासोबत आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर 33 नंबरला तुम्ही बघू शकता, ST कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे, 274 मार्कावर मुलाला जो कॉलेज आहे ते इथे भेटलं आहे। एकंदरीत विचार करता कॉलेज हे मंचरपासून साधारण 10 ते 15 मिनिटाच्याच अंतरावर आहे। म्हणजे तुम्हाला मंचरमध्ये जाऊन देखील तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। कॉलेज जर विचार केला तर एक गुड टू ॲव्हरेज लेवलचं कॉलेज आहे। हॉस्पिटलमध्ये देखील पेशंट फ्लो हा कमीच आहे, पण तुम्ही बाहेर देखील क्लिनिक प्रॅक्टिस नक्कीच करू शकता ॲज अ ऑब्झर्वर म्हणा। आणि समजा पुण्यापासूनचं अंतर जर आपण बघितलं तर जवळपास 60 ते 70 किलोमीटरचं अंतर हे पुण्यापासून कॉलेजचं असणार आहे। नक्की जर तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचा स्कोर हा चांगला पाहिजे। यावर्षीचा कट ऑफ 100% कमी येणार आहे। पुढे समजा आपण कॉलेजच्या फीजचा विचार केला तर या कॉलेजची फीज 2,03,000 रुपये ही असणार आहे। यावर्षी समजा काही चेंजेस झाले तर आपण आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ह्याचा अपडेट्स नक्कीच देऊ। आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्कीच तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता, कारण यावर आपण सर्व काउन्सिलिंग रिलेटेड अपडेट्स टाईम टू टाईम पाठवत असतो। एकंदरीत विचार करता समजा तुमचं बजेट कमी असेल, अदर स्टेटमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, किंवा यावर्षी जर तुमचा स्कोर कमी येत असेल तरी देखील तुम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग करा। नक्कीच पार्टिसिपेट तुम्ही महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये केलंच पाहिजे, कारण काय होतं बरीच मुलं काउन्सिलिंगच्या भीतीनेच जे आहे आपला नीटचा स्कोर ऐकूनच मुलं कॅन्डिडेट पार्टिसिपेट करत नाही। पण असं काही करू नका, पार्टिसिपेट नक्कीच करा। जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर खूपच चांगली गोष्ट आहे। समजा तुम्हाला कॉलेज नसेल भेटत तर आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला बेस्ट टू बेस्ट ऑप्शन देऊन किंवा व्यवस्थित काउन्सिलिंग करून महाराष्ट्रात मेरिट म्हणा किंवा मॅनेजमेंट असेल किंवा अदर स्टेटमध्ये तुमचं एक चांगल्या प्रकारचं काउन्सिलिंग करून तुम्हाला सीट हे आपल्या थ्रू भेटून जाईल। म्हणजे तुमचं कुठल्याही प्रकारचं वर्ष हे वाया जाणार नाही। तुम्हाला MBBS करायचं असेल, BMS असेल, BDS असेल तर देखील तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता। आपला नंबर आहे 920 910 1770 व त्यानंतर तुमच्या संपूर्ण ॲडमिशनची जबाबदारी आमची असेल। तरी आपण भेटूयात अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये। धन्यवाद।